सामना सुरू होतोय. ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेतिवली कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक ज्यांनी फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. तर थँक्यू सो मच रोशनजी संते सर. दमदार आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण ऐकत आहोत. 5 षटकांचा सामना द्वितीय फेरीतील पहली मैच. दूसरे ओवर का पहला मुकाबला फिलहाल मैदान के अंदर 5 ओवर का मुकाबला होगा. तीसरे ओवर में देखिए मैजिकल ओवर होगा जहां पर 15 रन से अधिक बनते हैं तो 5+ रन बनाए जाएंगे, वरना 5 रन माइनस किए जाएंगे. तो चलिए यहाँ पर बात करेंगे खेल के दूसरे सत्र में बल्लेबाजी करती हुई नजर आएगी टीम मानिवली. लेकिन पहले सत्र में सांगोड़े टीम देखिए अब इस बार मिस टाइमिंग गेंद दबा में शॉर्ट पॉइंट लेके फील्डर गेंद के नीचे आसान सा ये मौका 0 रन पर लगता हुआ पहला बड़ा झटका बल्लेबाजी करती हुई टीम साई का दीवाना सांगोड़े. कोई रन नहीं स्कोरबोर्ड पर. पहली विकेट यहां पर गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर रोहित गायकर. देखिए महत्वपूर्ण गेंदबाज इस टीम के, फ्रंटलाइन गेंदबाज है. हालांकि मानिवली का देखिए जिक्र करेंगे यहां पर मुकेश गायकर, एक तगड़े बल्लेबाज जिन्होंने खेल के पहले मुकाबले में देखिए बात करेंगे जब मानिवली टीम ने 87 रन बनाए थे सापाड़ के खिलाफ. लगभग 42 रनों की एक शानदार इनिंग खेली थी मुकेश गायकर ने. 17 गेंदों में केवल तगड़ी बल्लेबाजी की थी वहां पर. और अब खेल के पहले पड़ाव में फिलहाल फील्डिंग करती हुई नजर आ रही है टीम प्रतीक 11 मानिवली. चलिए दोस्तों टाइम के साथ थोड़ा कॉपरेट करना होगा आपको. देखिए टाइम बहुत कम हमारे पास है आज, क्योंकि पहला दिन मुकाबले थोड़ी देरी से शुरू हुए थे आज. प्रतीक बड़े रनअप के साथ रोहित ऑन साइड पर इस बार संपर्क अच्छा हुआ है. कमेंट्री बॉक्स में भेज दिए गेंद. ओ बाल बचे भाई, थोड़ा संभाल के भाई, कुछ गुस्सा हो गया हम पर. ऑन साइड पे देखिए कमेंट्री बॉक्स में भेज दी थी गेंद. हम डर गए एक पल के लिए भाई ये क्या हो गया. यहाँ पर सीधे कमेंट्री बॉक्स में फाड़ दिया पोस्टर इन्होंने. भाई नाराज होंगे हमसे तो बता दीजिए पहले ही, ऐसे ना करियो. रिवर्स खेलने का प्रयास इस बार, संपर्क नहीं गेंद और बल्ले का. देखिए यहाँ पर टारगेट हिट करने का प्रयास कर रहे थे फील्डर. डॉट बॉल की समाप्ति होती है. पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर. और आउटफील्ड में 2 फील्डर नजर आते हुए. एक सामने की तरफ स्ट्रेट लॉन्ग ऑन पर फील्डर थे, थोड़े से वाइड आ गए अब यहाँ पर डीप मिड विकेट पर. और एक फील्डर जो है वो डीप कवर रीजन पर नजर आएंगे हमें. अगली गेंद रोहित, धीमी गेंद थी, फंस गए बल्लेबाज, चकमा दिया बल्लेबाज को. इससे पहले थोड़े अधिक गति से गेंदबाजी कर रहे थे, लेकिन इस बार गति थोड़ी कम कर दी. यहाँ पर गेंदबाज ने पूरी तरह से चकमा खा गए. बल्लेबाज सीधे विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाकर रुकी. डॉट बॉल का इजाफा होता हुआ पहली 5 गेंदों में केवल 6 रन बने अब तक. पहले ओवर में रन संख्या पर अंकुश लगाया गया. अगली पेशकश ऑन साइड पर हाफ हम पुल करना चाह रहे थे. अलॉन्ग दी कापे डीप मिड विकेट पर गेंद. फील्डर वहां पर मौजूद अतुल अच्छी फील्डिंग करते हुए नजर आए. और देखते देखते पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर की समाप्ति के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान पर. 7 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओवर.
चला वेळ थोडा कमी घ्या मुकेश, थोडं आपल्या संघाला वारंवार सूचना द्यायचे. पंच आपण तिथे थोडं स्ट्रिक्ट राहायचंय, अतिरिक्त वेळ कोणताही खर्च होता कामा नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, फक्त षटकाराचा अपवाद वगळला तर इतर कोणतीही धाव त्या पहिल्या ओव्हर मध्ये आली नाही. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 ऑन बोर्ड. एक जी आली ती 7 कशी झाली तुझ्या इथे 6 झाल्या. हा फ्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. लास्टला एक सिंगल आहे वाटतं, तू टाकली नाही. धावसंख्या धावफलकावरती 7. ऋतिक ऑन स्ट्राइक, ऑन साइडला पूल करतो अलॉंग दी कापे डीप मध्ये. स्क्वेअर मिड विकेट अतुलला व्यस्त ठेवलं या डावात वारंवार. पहिल्या ओव्हर मध्ये देखील बराचदा अतुलला व्यस्त ठेवलं गेलं आणि आता यावेळेस देखील अतुलने चांगली फिल्डिंग केली डीप मध्ये. स्क्वेअर मिड विकेट रिजन मध्ये येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे, हाफ ट्रॅकर बॉल येतात आणि त्यासाठी डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. ज्या प्रकारे सुनील करतर फिल्डिंग लावली आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. कौतुक गोलंदाजाचं आहे, ज्या प्रकारची तो फिल्डिंग सेट करतोय त्या प्रकारची गोलंदाजी देखील इथे करतोय. ऑन साइडला खेळलाय बॉटम हँडचा सुरेख वापर. बॉटम हँडच्या साह्यानं मनगटी साह्यानं डीप मध्ये मिड विकेटला फटका खेळला. फिल्डर तिकडे होते तैनात आणि अगदी दोन्ही खेळाडूंनी फलंदाजांना देखील वेळ मिळाला. इथे दरम्यान धावसंख्या पूर्ण केली गेली आहे. त्या 2 धावफलक 2 ने पुढे 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. स्वर्गीय रोहित भाई भोईर चषक 2025. क्रिकेटची दमदार स्पर्धा. तर चला पुढील दोन्ही संघ आपण तयार राहा. गावदेवी मारल आणि सरवली ब रेडी राहायचंय. कंपल्सरी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करत आहोत, लक्षात ठेवा. चला वेळ घेऊ नका, नवीन फलंदाज थोडा आपण क्विक राहा, बिकॉज पहिल्या राऊंडच्या सगळ्या मॅचेस आम्हाला 6 ओव्हरचा असे ते कंप्लीट करायचा आणि जेव्हा 5 षटकाच्या मॅचेस होतील तेव्हा तिसरं षटक हे मॅजिकल ओव्हर असेल. या गोष्टीची देखील नोंद घ्या. 6 षटकांच्या मॅचेस जेव्हा असतील तेव्हा चौथं षटक. ऑसट्रेलिया स्वीप केलाय, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेग बाउंड्री राहायचा बाहेर चेंडू चौकार. एबी आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भावेश पाटील. रोहन आलाय कुठे? रोहन गेलाय. चौदा धावा आहेत धावफलकावरती. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात, बदल केले जात आहेत. खर तर त्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे. आदरणीय रतनजी थापा आणि प्रवीणजी कुमावत यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत. ही विकेट, ही खेळपट्टी जी तुम्हाला पाहायला मिळते ज्यांनी बनवली आहे पिच क्रिएटर, त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. दरम्यान आणखीन एक विकेट आपण पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 14 लॉस ऑफ 3. 14 धावा, फक्त 3 विकेट गमावल्यात. आता अडचणीत सापडलाय साईका दिवाना सांगोडे संघ.
गोलंदाजी मागपती आता गोलंदाज मुकेशला आपण पाहणार आहोत. बॉलिंग मागपती मुकेश होतो तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला बिकॉज लास्ट बॉलवरती विकेट मिळवली गोलंदाज राजेशने. मॅजिकल ओव्हर 15 अधिक बनवल्या तर 5+ अन्यथा 5- ऑन ड्राइव्ह केला फटका सुंदर लॉंग दी कापेट डीप मध्ये लॉंग ऑन ला बॉल ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मुकेश ऑलराऊंडर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा संघाला आपण पाहतो गोलंदाजीची देखील कमी जाणवते तेव्हा तो ॲज अ बॉलर देखील कंट्रीब्युशन देतो. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये बॉल. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 16 या आकड्यावरती 16 रन्स ऑन दी बोट. स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर ताम्हाणे यांच्या स्मरण प्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. नेहमी म्हटलं जातं मरावे परिकीर्ती रूपी उरावे. आज जरी हे तिन्ही व्यक्तिमत्व आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या आठवणी कायम आपल्यात राहतील. 2 वर्ल्ड कप एक साथ. दरम्यान एक्स्ट्रा रन. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. बॉडी मध्ये चालला बॅकवर्ड स्क्वेअर एकला सिंगल सेकंडचा कॉल आणि फिल्डर फंबल झाले. फायदा उचलला बॅट्समनने. 2 रन इथे अंकित केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे. छोटं स्कोर कार्ड वरती स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात कदाचित 19 लॉस ऑफ 3. पंचांची त्रिमूर्ती सध्या स्क्वेअर लेग अंपायर आमचे राज भोईर पाहतोय. त्यांच्याकडून अतुलला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात वाढदिवसाच्या. संपूर्ण आरबी वरप कडून आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. अतुल पहिल्या मॅच मध्ये त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या. पुन्हा या दुसऱ्या मॅच मध्ये देखील शुभेच्छा आहेत. हॅपी बर्थडे. राज केक कट करायचा आहे का? राज भोईर वरप. येस. धावसंख्या 21 2 ने पुढे. बॉल तयार. पुन्हा एकदा मुकेश गायकर. फुल टॉस. करप चेंडू साइडला स्वीप केला. उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलं हवाई यात्रेवरती. वाऱ्याशी वार्तालाप करताना चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट सिक्सर. क्या बात आहे तुषार. कुठे काय लावलं यांना सगळी माहिती आहे बरोबर. अप टू डेट. मडकेपाडाचे आमचे बंधुतुल्य मित्र थोडे नाराज आहेत खरं तर. गेल्या हंगामापासून नाराजगी स्पष्ट त्यांची पाहायला मिळते. चर्चा होईल या मॅच नंतर. या ओव्हर मध्ये 15 करायचा होता आणि आतापर्यंत किती आल्यात? एक सांगतोय 12 1 13. यावेळेस मात्र आपण पाहतो कॅचची माग केली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर अनुमान लावत होते. त्यांचा डोक्यावर चेंडू सीमा पलीकडे. इट्स अ बिग हिट. सलगचा दुसरा आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि आता 5+ धावा मिळतील बिकॉज 15 अधिक झालेल्या आहेत या ओव्हर मध्ये. आणि यस राज भोईर यांचे पिताश्री आदरणीय रमेश भोईर साहेबांचे मंचावरती आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. राज भोईर यांचे पिताश्री आपण पाहतोय आदरणीय रमेश भोईर
यांचं मंचावरती शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यापुढील सामना गावदेवी महाराळ आणि जन्मा क्रिकेट संघ सरवली ब साठी तयार राहा. त्यानंतर स्वर्गीय अनिकेत पाटील 11 भरोडी त्यांच्या विरोधामध्ये आशय. अखेरच्या 2 षटकांचा काही शिल्लक. पहिल्या 18 मध्ये वसुली झाली ती तब्बल 38 खरं तर 33 झाल्या होत्या, पण 5 धावा ज्या मॅजिकल ओव्हर मध्ये 15 बनवल्या त्याचा आम्ही ऍड करत आहोत. सो टोटल मोव्स ऑन 38 धावा. बॉलिंग मार्क वरती रोहित. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत जिग्नेश लोखंडे जोडले गेलेत. मंगल्या भाई मंगल गमतीचा भाग आहे. बॉलिंग मार्कवरती रोहित. पहिला बॉल. बॉलर्स बॅक ड्राइव्ह. पॉवर पॅक समोर. फिल्डर धावतात त्यांचा आवाक्याच्या बाहेर. चित्र सीमा पार रस्मेतील 4. येतोय दमदार चौकार. चौकाराची वसुली आपल्याला पाहायला मिळेल. थोडी खराब फिल्डिंग झाली आणि परिणाम चौकार आलाय. धावसंख्या 4 ने 42 वरती 42. रोहित स्वागत केलं रोहितचं चौकाराने. वेलकम फो चौकाराने स्वागत करतो. अतुल आत्मविश्वास वाढवतो अगदी आपल्या गोलंदाजांचा, पण फिल्डरची साथ देखील अतुल लाभणं फार गरजेचं आहे. बर्थडे बॉय वेळ घेतो थोडा. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यामुळे कुठेतरी अंडर प्रेशर सध्याच्या घडीला आपल्याला रोहित पाहायला मिळतो. दबाव येईल, दबाव जाईल, पण नैसर्गिक खेळ तुमचा मैदानामध्ये होणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास असायला हवा, ती जिद्द मनामध्ये असायला हवी. जेव्हा गावाच्या नावाची टी शर्ट तुम्ही परिधान करता ती जिद्द आपोआप मनामध्ये येते, ती संघर्ष करण्याची शैली स्वतःमध्ये आपोआप येते. एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव या तुम्हाला खर्च करायचा नाही. अतिरिक्त धावांवरती लगाम लावणं फार महत्वाचं आहे, बिकॉज ऑलरेडी या पूर्वीच्या ओव्हर मध्ये मोठ्या प्रमाणावरती धावा आलेल्या आहेत. सो जेव्हा एखाद्या षटकामध्ये धावा जास्तीच येतात तेव्हा पुढील ओव्हर मध्ये गोलंदाजांकडून ते एक्सपेक्टेशन असतात कॅप्टनचे की कमबॅक तो गोलंदाज करून देईल. हाय जम्प, हाय ऍक्शन ने बॉलिंग करतोय. फार सुंदर बॉल. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला. आता बॉल मागे. गरीबी में आटा गिला. 14वा 13वा नाही, दुष्काळात 13वा नाही 14वा महिना. आता अंपायरचा इशारा 22 स्वरूपात या धावा. यापूर्वीच्या ओव्हर मध्ये ऑलरेडी धावा जास्त खर्च झाला, त्यामध्ये अजून अशा जर मिळत राहिल्या तर कठीण होऊन जाईल काम. धावफलकाचा विचार केला तर टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र करतो 45 धावा. चला विनंती असेल गावदेवी महाराळ आणि सरवली बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ब्लॅक स्क्रीनच्या समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण उठा आणि थोड़ा मागे या. ब्लैक स्क्रीन के सामने जो दर्शक है वहां पर उनसे निवेदन है उठिए भाई, वहां से बाहर बैठिए ग्राउंड के. राज भोईर वरप ब्लॅक स्क्रीन समोर बघा. खोला टाकण्याचा प्रयत्न यावेळेस डाउन मधून चेंडू मागे डीप मध्ये लॉंग ऑन ला. रोशन सर घोटच्या मैदानावरती खरं तर कुस्ती सुरू होती जी ऑन लाईव्ह दाखवली गेली होती. लहान मुलांमध्ये योगेश सरांनी सांगितलं 2 रट्टे त्या बरोबर सोडून देतील. सरवली बस संघ इथे उपस्थित झालेला आहे. गावदेवी महाराळ आपण देखील तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत.
ऑन साइडला पुल करतोय डीप मध्ये फिल्डर. मुकेश एक्झॅक्टली काय करतायत? प्रथमतः असं वाटलं की कॅच वरती येत आहेत की काय, पण लगेच मागे आले थोडं की चेंडू गॅदर होईल की नाही अनुमान त्यांना लावता आला नाही. अजय पाटील भरोडी या मंचावरती येऊन बसा. चेंडू किती झाले थांबा जरा 2 मिनिटं. चौकार वाईट 22 डॉट सिंगल डबल 5 झालेत. अतुल सांगतात तुम्ही ऐकायला हवं. आज त्यांचा वाढदिवस आहे, सगळं माफ आहे त्यांना, जे ते म्हणतील ते खरं. आंब्याच्या झाडाला चिक्कू तर चिक्कूच बोला तयार. ऑफ साइडला कॅच होता. स्विंग आणि मिस डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. एंड ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 48 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 झालाय पूर्ण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 3 48. सांगते शिकवा तू बडबड षटक क्रमांक 14 पूर्ण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 48 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक आणि गोलंदाजी मागपती आता भूषण गायकरचा वापर केला जाईल. चला बी फास्ट. प्रतीक 11 मानिवली थोडं फास्ट खेळायचंय. यानंतर पुढील सामना 6 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी मारळ आणि सरवली ब, त्यानंतर बरोडी आणि आशळे. ती देखील 6 ओव्हरची मॅच. सो आता वाजलेल्या 2:35 झालेले आहेत. मॅचेस आम्हाला कव्हर करायच्यात, शेड्यूल पूर्ण करायचंय. बॅटची इनर एज आणि बॉल थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 4 धावा. मडके देखील रंगात येत आहेत. सांगोडीचे 12th मॅन थोडे चंचल आहेत. सांगोडीचे 12वे खेळाडू बघा जोश मध्ये तर आहेत, पण मला वाटतं आता भूक लागली की काय. भूषण गायकर पुढील चेंडू. फटका चांगला आहे, दमदार हिट आपल्याला पाहायला मिळतो, बट फिल्डर तिकडे आहेत. अनुमान चुकलाय. खराब फिल्डिंग. 1 टुका 4 4 टुका 1. बॉल चाललाय बाउंड्रीला. 4 रन. त्यानंतर MIDC बेट मध्ये रोशन पाटील शिरिवली यांच्याच गावचे डीजे ऑपरेटर डीजे ओमी. त्यानंतर मुरबाड परिसरामध्ये गेलो तर तुषार मडके. आणि खर तर एक असे डीजे ऑपरेटर तोंडरेचे आमचे पाहतो आम्ही नानाशेठ पाटील, जे समालोचकांना देखील नेहमी पारितोषिक देतात. वय वर्ष 55 आहे तुषार मडके. आपण विचार करायला हवा. धावसंख्येचा विचार केला तर सध्या धावफलक 56 वरती 56. काही डीजे ऑपरेटर असतात असे की व्हॉट अ कॅच. ही चर्चा होईल जरूर, पण या दरम्यान काय कार्बन कमाल झेल टिपलाय. व्हॉट अ अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपक असताना कार्बन कमाल झेल टिपलाय. फलंदाज बाद ठोक डीजे.
ते काही ना काही नाविन्यपूर्ण डीजे ऑपरेटर आपण पाहत असतो. ओ यावेळेस काय घडलं, अतुल होता, प्रयत्न झाले होते पण चेंडू निघून गेला बाउंड्री याच्या बाहेर. एफर्ट्स तर लावले होते, प्रयत्नाने 100 मार्क पण निकाल बॅटसरच्या बाजूने लागला चौकार. ऑन बोर्ड आणि 61 चा पाठलाग करायचा खेळाच्या उत्तरार्धामध्ये प्रतीक 11 मानिवली या संघाला टॉससाठी इन्व्हाइट करेन. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित. चला विनंती असेल गावदेवी महाराळ या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आदरणीय रमेश भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. राज भोईर आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर यांचे पिताश्री बाबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. चला गावदेवी महाराळ यस निखिल दादा पाटील येत आहेत. टॉस साठी हेमंत टेंबे त्यांच्या समवेत आहेत. काटाचा कॉल आहे आणि आलेला आहे काटा. टॉस जिंकलाय सरवली बी या टीमने. जय हनुमान सरवली बी या टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. 6 षटकांचा सामना आहे. प्रथमच कल्याण ग्रामीण मध्ये 6 षटकांचे सामने. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप छान आहे. आम्ही दरवर्षी इथे खेळायला येतो. इथे खेळायला खूप मजा येते. तर नक्कीच शुभेच्छा असतील. आज मोनिश पाटील नाही आहेत कारण की दुखापत झालेली आहे. नक्कीच शुभेच्छा असतील सरवली बी या टीमला. दादा नक्कीच टॉस गमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? चेसिंग ग्राउंड आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण करायचा निर्णय असता. पण आता ठीक आहे, जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. होम ग्राउंड आहे. महाराळ संघ असेल, परत संघ असेल, याच ग्राउंडवरती सराव करतो. ऍडव्हान्टेज असेल? नक्कीच प्लेयर जे आता कालच लीक झाले त्यामुळे सगळ्या प्लेयरला माहिती आहे. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? 7 दिवसांची ही स्पर्धा आहे. राज भोईर आणि प्रसाद सुरोशे असतील, आरबीएल वरप संघ असेल, यांचा एकच प्रयत्न आहे की प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की 6 दिवसांचे सामने होतात. त्यामध्ये सेमीफायनल, फायनल एक ओव्हरची नक्कीच खेळवली जाते. परंतु या स्पर्धेमध्ये 7वा दिवस आपण राखीव ठेवलेला आहे. जे 6 संघ क्वालिफाय होतील ते शेवटच्या दिवशी रविवारी खेळणार आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच जो वेळेचा अपव्यय होतो आणि ज्याने करून जी मॅच असते ती कमीत कमी ओव्हरची खेळ जाते, त्याच्यामुळे जे एखाद्या टीमला ज्याच्याकडे बॉलिंग चांगली आहे त्यांना ॲडव्हान्टेज मिळतो. तर तोच नक्कीच ॲडव्हान्टेज एक बॅलन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच राजचा आहे. त्यासाठी त्याचं खूप खूप अभिनंदन. तर नक्कीच शुभेच्छा असतील. आयोजकांचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की जे सेमीफायनल, फायनलचे सामने 1 किंवा 2 षटकांचे होतात ते सामने नक्कीच जास्तीत जास्त षटकांचे व्हावे हा प्रयत्न आहे. प्रसाद आपण कुठे असाल तर या. प्रसाद सुरोशे, राज भोईर. राज
अगदी थोड्याच वेळामध्ये अतुल वारगडे आणि रोहन तरे यांचा वाढदिवस देखील साजरा केला जाईल या स्पर्धेमध्ये. अजय पाटील देखील आलेले आहेत, वेलकम, स्वागत आहे. 61 धावा बनवायच्या आहेत, हुक करतायत, पाठवलाय लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चला सरवली बी टीम कॅप्टन, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शर्यत लागली चेंडू आणि फिल्डर मध्ये, ती शर्यत जिंकले चेंडूने, सलग चालाय हा दुसरा दमदार चौकार. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक इनला बॅट्समन रोशन गायकर. फुल टॉस, फायदा घेऊ शकला नाही. डीप मध्ये फिल्डर आहेत. ऋतिक येत आहेत, फार वेगाने चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक 11 मानिवली आणि सामना सुरू आहे साईका दिवाना सांगोडे या दोन संघांमध्ये. आमचे समालोचक मित्र ओमी सुतार आणि प्रिन्स यांच्या गावातील हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांच्या माध्यमातून देखील 24, 25, 26, 27 आणि 28 डिसेंबर 40 ग्रामीण संघांचा सहभाग. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील करतात LBW ची आणि अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 11. धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं मुकेश गायकर आणि रोशन गायकर सुरुवात दमदार करून दिली आहे. फुल टॉस इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय मुकेश गायकरच्या बॅटमधून. नक्कीच केक देखील येतोय अतुल वारगडे आणि नक्कीच रोहन तरे यांचा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये साजरा केला जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 61 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 46 धावांची अजूनही गरज आहे.
रोहितभाई भोईर आणि राज भोईर यांची पिताश्री नक्कीच बाबा इथे उपस्थित आहेत. आदरणीय रमेश शेठ भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये हे आयोजन. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर मानिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. चला, आरबी 11 वरप संघ आपला सामना झालेला आहे. आपण पराभूत देखील झालेले आहेत. त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना की आता 7 दिवस सीमा रेषेवरती आपण तैनात राहायचं आहे. 7 दिवस अपेक्षा आहे सहकार्याची. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. अपील करतायत कॉट बिहाइंडची. अपीलला फेटाळली आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 21 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आणि या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे रोशन गायकर, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संदीपजी गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रतीक 11 मानिवली या टीमला ही सुवर्ण संधी आहे. पंच करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. थोडेसे फंबल झाले होते, त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत कारण की मुकेश गायकरचं लक्ष नव्हतं. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन 8वं हे वर्ष आहे. गेली 7 वर्ष आपण पाहतो यशस्वी आयोजन आणि 8व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. 7 दिवसांची ही स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस, सामना क्रमांक 3 सुरू आहे. ऑन साइड ऑफ केलाय, पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. बिग हिट षटकार. मास्टर अजून एक चांगला स्ट्रोक, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. गॅप मधून चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सो मच. आमचे उमेश सुतार देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. व्हॉइस ऑफ सांगोडे टिटवाला त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत सांगोडे या टीमला. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग, झेलची शक्यता असेल. फिल्डर डाऊन दी बॉल. एबीने हा झेल पकडलेला आहे. या सामन्यामधील ही सर्वात मोठी विकेट मिळवली आहे मुकेश गायकर. बॅक टू द पवेलियन.
tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सुनील पवार आमचे ऑफिशियल कॅमेरामन, श्रेयस शिंदे आणि विशाल पवार ही टीम आपण पाहतोय. धावसंख्या आहे 32 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अजून 29 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. बनवायच्या धावा 29. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी प्रतीक 11 मानिवली या टीम समोर 61 धावांचं लक्ष्य आहे. आमचे समालोचक मित्र ओमी सुतार, प्रिन्स हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. मॅजिकल ओव्हर या षटकामध्ये 15 धावा बनवल्या तर 5 धावा प्लस होतील आणि 15 पेक्षा कमी धावा बनवल्या तर 5 धावा मायनस होतील. गोलंदाजी मार्क वरती दीप सुतार, अपकमिंग टॅलेंट, नवीन गोलंदाज, अंडर 19 चा खेळाडू आहे. फार कमी वयामध्ये, फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचं स्थान निर्माण केलेलं आहे. साईका देवाना सांगोडे या संघामध्ये. 18 चेंडू 29 ची गरज. मिस्टामिंग झेलची शक्यता. एपीने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बटन. रोशन गायकर बॅक टू द पवेलियन. सलामीचे दोन्ही फलंदाज झालेत बाद. बर्थडे बॉय अतुल वारगडे येत आहेत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अतुल वारगडेची. धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा. दीप पुन्हा एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे दूर आहेत. त्यांना बीट करून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. स्विच इट. शॉट लाईक दॅट. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. काय बॅटिंग सुरू आहे अतुलची.
डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते मारण्यासाठी. आलाय हा डॉट बॉल. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च करतोय हा गोलंदाज दीप सुतार. 2 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावा या मॅजिकल ओव्हर मध्ये बनवायच्या आहेत. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते या चेंडूवरती. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटके येत नाहीये. मिळते 1 धाव या चेंडूवरती. 5 चेंडू फेकले त्या मॅजिकल ओव्हर मध्ये, 9 धावा आल्यात. जर षटकार आला तर 5 धावा प्लस होतील आणि जर षटकार आला नाही तर 5 धावा मायनस होतील. ही मजा आहे या स्पर्धेची, ही मजा आहे या सामन्याची. कारण की 61 धाव बनवायच्या होत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 32 बनवल्या होत्या. 18 चेंडू 29 बनवायच्या होत्या आणि या मॅजिकल ओव्हर मध्ये मॅजिकल गोलंदाजी करतायत अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज दीप सुतार. षटकार हवाय मानिवली टीमला आणि 1 चेंडू चांगला टाकायचा आहे सांगोडे या संघाला. अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे आणि मॅजिकल ओव्हर मध्ये आल्या फक्त आणि फक्त 9 धावा. धावसंख्या धावफलकावरती आहे 41. 5 धावा मायनस होतील. धावसंख्या आपण पाहू शकाल 36 धावा आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकीत 12. बारा चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 15 धाव बनवले नाहीयेत मॅजिकल ओव्हर मध्ये, त्यामुळेच 5 धावा झालेत मायनस होत आहेत 5 धावा. आणि आता मात्र 12 चेंडू 25 ची गरज सामना जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये आहेत. सामना बॅलन्स झालाय. सामना 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना जिंकू शकतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज AB भावेश पाटील.
पहिल्या सामन्याचा हिरो. अपील करतायत LBW ची आणि अपीलला फेटाळली पुन्हा एकदा पंचांनी. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 37. 24 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 11. बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी प्रत्येक 11 मानिवली आणि सामना सुरू आहे साईका दिवाना सांगोडे दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव या चेंडूवरती. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये बघा, फक्त बीमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू असणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट करू नये. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 38. 38 धावा जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू शिल्लक. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. सो मच मिस्टर 360 राजेश गायकरने हा षटकार लगावलाय. मनगटामध्ये ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर आपण पाहिलाय. बॅटची आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 44 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक 9 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 17 9 चेंडू 17ची गरज आहे. राजेश गायकर आणि अतुल वारगडे ही जोडी आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर भावेश पाटील AB इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटका हाताळली होती. 12 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट मिळवले होते. तोच भावेश पाटील आपण पाहतोय. AB चांगली गोलंदाजी करतायत. याही मॅच मध्ये आलाय हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक 8. सुस्वागतम आदरणीय दिलीपजी भोईर साहेबांचे ते आगमन होत आहे. वेलकम काका, स्वागत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. पहिला दिवस आहे आणि प्रत्येक सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला आहे. आणि हा तिसरा सामना आपण पाहतोय. हाही सामना हाय व्होल्टेज बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. खराब फिल्डिंग. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 48. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. चला फिल्डिंग लावून घ्या सांगोडे संघ. एकत्र येऊ नका. चेतन आपण सक्त ताकीद द्या आपल्या खेळाडूंना. पंचांना विनंती असेल
चला यानंतर 4 सामने खेळवायचे आहेत, कमीत कमी 3 सामने झाले पाहिजेत, हा आयोजकांचा प्रयत्न असेल आजच्या दिवसामध्ये. एक आपल्याकडे एक्स्ट्रा दिवस देखील आहे, रविवारी फक्त जे 6 संघ क्वालिफाय होतील त्या संघांना आपण इन्व्हाइट करणार आहोत शेवटच्या दिवसामध्ये. त्यामुळे जर आज सामना राहिला तर आपण तो ठेवणार आहोत रविवारसाठी, परंतु षटकं कमी होणार नाहीयेत. पहिल्या फेरीतील सर्व सामने 6-6 षटकांचे, त्यानंतर शेवटपर्यंत 5-5 षटकांचे कमीत कमी सामने होतील. ऋतिक पाटील येत आहेत. अपील प्रत्येक चेंडूवरती करतायत सांगोडे संघ. आणि आलाय हा डॉट बॉल, रेड जर्सी आहे, खतरे की घंटी सांगोडे या संघाची. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रतीक 11 मानिवली संघ, ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 87 धाव बनवल्या होत्या, 6 षटकांमध्ये सामना जिंकला होता. सापाड या टीमला पराभूत केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. तर पहिल्या सामन्यामध्ये सांगोडे संघाने वरप संघाला पराभूत केलं होतं आणि धावाची संधी आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. अतुल वारगडे बॅक टू द पविलियन. आहे सरवली बी संघाने टॉस जिंकलेला आहे. चला सरवली बी संघाचे कॅप्टन व्यासपीठाच्या समोर आपण यायचं आहे. इथून आतमध्ये एंट्री करायची आहे जेव्हा आपण फिल्डिंगला जाल तेव्हा. आणि विनंती असेल आई गावदेवी म्हारळ या टीमला की आपण डगआउटच्या दिशेने जायचं आहे. 4 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 13 ची गरज. न्यू बॅट्समॅन रोहित गायकर येत आहेत 5व्या क्रमांकावरती. सुरुवात सुनीलला खूप चांगली झाली होती, 2 षटकांमध्ये 32 बनवल्या होत्या. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, गॅप मधून चेंडू चाललाय, काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना रोहित गायकरच्या बॅट मधून हा चौकार येतोय. धावा बनवायचे 9 या मॅच मध्ये. जोपर्यंत राजेश असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. क्षमता आहे फलंदाज राजेश मध्ये, गुणवत्ता ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. प्रतीक 11 मानिवली संघ. अजून एक तडाखा, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि हा झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन, ही गोल्डन विकेट मिळवली आहे राजेश गायकर. बॅक टू द पविलियन.
पी संघ इन ऍक्शन मध्ये असेल, मोनिश पाटील यांचा संघ आहे आणि सरवली म्हटलं तर आमचे समालोचक मित्र विशाल पाटील यांच्या गावातील हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. चेंडू शिल्लक आहे 2, धावा बनवायच्यात 9 या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रदीप गायकर स्लॉग हिटर आहेत, विस्फोटक फलंदाज आहे. 2 चेंडू 9 ची गरज. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. आणि हा चेंडू आलाय डॉट आणि एक जल्लोष आपण पाहू शकाल सांगोडिया टीम मध्ये आणि सांगोडे संघाच्या प्रेक्षकांमध्ये, कारण की समोरच्या स्टँड मध्ये सांगोडे संघाचे प्रेक्षक आहेत खूप मोठ्या संख्येने आणि ते देखील जल्लोष करतायत, कारण की त्यांना माहिती आहे जवळजवळ हा सामना आम्ही जिंकलेला आहे. परंतु क्रिकेट आहे. 1 चेंडू 9 धावा होताना आम्ही पाहिलेले आहेत. टिटवाला नाईट स्पर्धेमध्ये दिवा आणि वसार हा सामना सुरू होता. या सीझन मध्ये चिंचपाड्याच्या स्पर्धेमध्ये 1 चेंडू 7 धावा देखील बनताना आम्ही पाहिलेले आहेत. परंतु या मॅच मध्ये तसं घडणार नाहीये. साईका देवाना सांगोडे या संघाने सलग 2 सामने जिंकलेले आहेत आणि बलाढ्य प्रतीक 11 मानिवली या संघाला पराभूत करून हा संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन सांगोडे संघ. लाईनअप करायचा आहे, दोन्ही संघ शेक हँड करायचा आहे आणि